नमस्कार मंडळी, माझं नाव उत्तम ठाकरे। आज माझ्याकडे माझा मित्र दिलीप भोये आला आहे। त्याच्याकडे एक औषध आहे सनस्ट्रीक म्हणून। हे का वापरायचं, जेव्हा आपण फवारणी करत असतो तेव्हा जे औषध असतं त्यामध्ये आपल्याला 20 लिटरच्या पंपामध्ये 10 ते 15 मिली मिक्स करायचं असतं। आपण ते का करायचं असतं तर तेच मी तुम्हाला आता समजावून सांगतो। जेव्हा आपण फवारणी करतो, जे औषध असतं जे आपण पिकावरती करतो त्याचं जास्त बेनिफिट होत नाही। जर त्यामध्ये आपण सनस्ट्रीक 10 ते 15 मिली जर वापर केला तर त्याचा खूप चांगला रिझल्ट असतो। तर चला आता आपण एक प्रयोग करून बघू की ॲक्च्युअली हे वर्क करतं की नाही। मंडळी, तुम्ही बघू शकता आपला मित्र दिलीप भोये तो आपल्याकडे आलेला आहे। तर चला आता आपण हे प्रयोग करून बघू की कोणत्या प्रकारे हे वर्क करतं। मंडळी, आता आम्ही सनस्ट्रीक घेऊन एका ठिकाणी आलो। तर तुम्ही इथं बघू शकता या ठिकाणी खूप छान आळूचे पान आहेत। तर आता आपण या आळूच्या पानावरती सर्वात प्रथम पाणी टाकू। ते पाणी आळूच्या पानावर राहतं की नाही राहत, आणि त्यानंतर आपण त्या पाण्यामध्ये सनस्ट्रीक टाकू, आणि सनस्ट्रीक टाकल्यानंतर आपण पुन्हा ते पाणी आळूच्या पाण्यावर टाकू। तर आपल्याला समजेल की कोणत्या प्रकारे हे जे औषध आहे ते कोणत्या प्रकारे वर्क करतं। तर मी आता माझ्या मित्राला सांगेल की आपण सर्वप्रथम पाणी टाकू। मंडळी, तुम्ही बघू शकता आता आपण एका तांब्यामध्ये पाणी आणलेले, तेच पाणी आता आपण आळूच्या पानावरती टाकू। तर तुम्ही बघू शकता आपला मित्र टाकतोय। तर बघू शकता आळूच्या पानावर पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता, मी अजून झूम करून दाखवते तुम्हाला, या प्रकारे पाणी राहते। तर तुम्ही बघितलं। तर चला आता त्यानंतर आपण ह्याच पाण्यामध्ये सनस्ट्रीक टाकू आणि ते आपण पुन्हा आळूच्या पानावरती टाकू। तुम्ही बघू शकता आपला मित्र दिलीप भोये जे औषध आहे सनस्ट्रीक ते आता काढत आहेत। तर आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपला मित्र यामध्ये सर्वप्रथम पाणी घेतलं आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये सनस्ट्रीक टाकू। तर तुम्ही बघू शकता आपण त्यामध्ये 3 ते 4 थेंब सनस्ट्रीकचे टाकले। त्यानंतर आता आपण पुन्हा आळूच्या पानावरती टाकू। त्यानंतर आपल्याला रिझल्ट समजेल की कोणत्या प्रकारे आपण ते मिक्स करून घेतलं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, जेव्हा आपण पाणी टाकलं होतं तेव्हा ते पाणी पूर्णपणे आळूच्या पानावरनं खाली पडून जात होतं, पण आपण जेव्हा त्यामध्ये सनस्ट्रीक टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता ते पूर्ण पाणी पूर्ण पानावरती पसरते। आता पुन्हा आपण यावरती सनस्ट्रीक टाकतोय, आता पुढच्या बाजूला आपण टाकत आहोत। तर तुम्ही बघू शकता रिझल्ट। तर तुम्ही बघू शकता आपण सनस्ट्रीक टाकल्यानंतर पाण्यामध्ये, तर तुम्ही बघू शकता आळूच्या पानावरती जे पाणी ते पूर्णपणे पसरले। जर आपण नॉर्मल पाणी टाकलं तर ते पाणी पानावरती थांबत नाही, ते निघून जातं। तर तुम्ही बघितलं रिझल्ट खूप छान होता। मंडळी, आता आपण या ठिकाणी 2 पात्र घेते। तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, जो लिटमस पेपर आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे लिटमस पेपर आहे। आपण तो आता दोघं पात्रामध्ये पाणी घेऊ आणि बघू की लिटमस पेपरचा pH किती जातो। तर माझ्या मित्राला मी सांगेल की दोघं पात्रामध्ये पाणी घे। बघू शकता तुम्ही आता आपण दोघं पात्रामध्ये पाणी घेत आहोत। ठीक आहे, पाणी घेतलेले आपण। मंडळी, बघू शकता तुम्ही आता आपण सर्वप्रथम लिटमस पेपर घेतला या ठिकाणी। आता आपण सर्वप्रथम पाण्यामध्ये बुडू। आपण दोघं पात्रामध्ये सेम पाणी घेतले, ठीक आहे। आपल्या मित्राने दिलीपनी लिटमस पेपर पाण्यामध्ये बुडवून काढला। तर बघू शकतो त्याचा कलर थोडासा चेंज होताना आपल्याला दिसत आहे। आपण बघू, अजून थोडं वेट करू या। आपल्याला या ठिकाणी समजेल की pH किती असतो पाण्याचा। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपण लिटमस पेपर आपला हा कलरचा होता, आणि आपण पाण्यामधून बुडवून काढल्यानंतर लिटमस पेपर हा तुम्ही बघू शकता। तर तुम्ही बघू शकता 9 ते 10 इतका pH या पाण्याचा आहे, आता आपण जे पाणी घेतलं त्याचं। तर तुम्ही बघू शकता। आता चला आता आपण जे आपल्याकडे सनस्ट्रीक तुम्ही बघू शकता सनस्ट्रीक, आता आपण त्याचे 2-3 थेंब या पाण्यामध्ये टाकू। आपल्याकडे एक छोटी बॉटल आहे, आपण त्याचा वापर करतोय। तर ठीक आहे, आपण 2-3 थेंब पाण्यामध्ये टाकत आहोत। ठीक आहे, आपण 2 थेंब त्या पाण्यामध्ये टाकले। आता आपण पुन्हा जो आपण हा लिटमस पेपर काढलेला आहे तर तो आता आपण या ठिकाणी टाकू। तर बघू शकता आता आपल्याकडे आपण दोघं बघतोय, इथं बघू शकता तुम्ही। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपण जेव्हा सनस्ट्रीक पाण्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर लिटमस पेपर बुडून बाहेर काढल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता साधारणतः 5 ते 6 pH या
पाण्याचा. आम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे, जेव्हा आपण फवारणी करतो त्यानंतर त्या फवारणीमध्ये आपण जे पाणी यूज करतो, जर त्यामध्ये आपण सनस्ट्रिक टाकून फवारणी केली तर ते फवारणी आपल्या पिकासाठी खूप फायदेशीर राहील. तर तुम्ही बघू शकता, आपण नॉर्मल पाण्यामध्ये जो लिटमस पेपर काढला होता त्याचा पेज तुम्ही बघू शकता. इकडे आपल्याला या ठिकाणाहून समजतं साधारणतः 9 ते 10 इतका pH हा गेला होता पाण्याचा. आणि त्याचमध्ये पाण्यामध्ये आपण सनस्ट्रिक टाकल्यानंतर त्याचा pH तुम्ही बघू शकता 5 ते 6 इतका आपल्याला pH पाहायला मिळतो. आपण हा छोटासा प्रयोग करून बघितला, जेणेकरून तुम्हाला देखील समजलं पाहिजे की हे औषध आपल्या पिकासाठी किती फायदेशीर आहे. तर याचा आपण जरूर वापर केला पाहिजे. मंडळी, माझे नाव आहे दिलीप भोये. जर हे तुम्हाला औषध पाहिजे असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल तर मला कॉल करा. मी तुम्हाला सर्व माहिती देईल. धन्यवाद.